झी 24 तास एक पाऊल पुढे। गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्याचं मतदान आज संपलं। दुसऱ्या टप्प्यातही गुजरातच्या जनतेनं मोठ्या उत्साहानं मतदानाला प्रतिसाद दिला। अखेरच्या टप्प्यातही तब्बल 70% विक्रमी मतदान झालं। या दोन्ही टप्प्यांचं मिळून सरासरी एकूण 70% एवढं विक्रमी मतदान झालंय। आपण पाहूया 2002-2007 च्या तुलनेत यंदा गुजराती मतदानाची टक्केवारी किती होती। आपण पाहताय गुजराती मतदानाची टक्केवारी जास्त असून आतापर्यंतचा गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतला हा विक्रम मानण्यात येतोय। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 820 उमेदवारांचं भवितव्य आज पणाला लागलंय। मध्य गुजरातमधील 5 जिल्ह्यातील 40 जागा, उत्तर गुजरातमधील 5 जिल्ह्यांमधील 32 जागा, अहमदाबाद शहरातील 17 जागा आणि कच्छ जिल्ह्यातील 6 जागा अशा एकूण 95 जागांसाठी आज मतदान झालं। मात्र या विक्रमी मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे। पहिल्या टप्प्यातही 87 जागांसाठी तब्बल 68% मतदान झालं होतं। गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी 2 टप्प्यात मतदान झालं। गुजरातच्या जनतेनं नेमका कुणाला कौल दिलाय याचा निकाल 20 डिसेंबरला लागणार आहे। मैं गुजरात के मतदाताओं को इस चुनाव प्रक्रिया में उमंग और उत्साह के साथ एक उत्सवपूर्ण माहौल में लोकतंत्र की इस प्रक्रिया को संपन्न कराने के लिए मैं मतदाताओं का बहुत बहुत धन्यवाद करता हूं, आभार व्यक्त करता हूं। मैं भारत के इलेक्शन कमीशन का और राज्य के इलेक्शन कमीशन का और इस चुनाव प्रक्रिया में जुड़े हुए सरकार के छोटे मोटे सभी व्यक्तियों का अंतःकरण से अभिनंदन करता हूं। नरेंद्र मोदींनी गुजरातच्या निवडणूक यंत्रणेचं अभिनंदन केलं। त्याचबरोबर आपण लक्षात घेतलं पाहिजे की या निवडणुकीत तब्बल 11% मतदान 2007 सालापेक्षा जास्त झालेलं आहे। तेच नेमकं का झालं, ते कोणाला झालं असेल या संदर्भातले काही मुद्दे महत्त्वाचे पुढे येत आहेत। पहिला मुद्दा आहे गुजरातच्या निवडणुकीवर डिलिमिटेशनचा म्हणजेच पुनर्रचनेचा काय परिणाम होणार आहे। आपण लक्षात घ्या, पुनर्रचनेचा परिणाम या निवडणुकीत यंदा पहिल्यांदा दिसणार आहे। गुजरात निवडणूक 2012 मतदारसंघ पुनर्रचनेचे परिणाम 40 मतदारसंघ जे पूर्वी होते ते आता गायब झालेले आहेत, तर 60 मतदारसंघ पूर्णपणे पुनर्रचित झालेले आहेत। शेड्यूल ट्राईबसाठीचा एक मतदारसंघ कमी झालेला आहे। आपण लक्षात घ्या, 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। 40 मतदारसंघ गायब, 60 मतदारसंघाची पुनर्रचना, तर शेड्यूल ट्राईबसाठीचा एक मतदारसंघ कमी झालेला आहे। आपण पुढचा मुद्दा घेऊया। मतदारसंघ पुनर्रचनेचा शहरी आणि निमशहरी भागात काय परिणाम होईल। मतदारसंघ पुनर्रचनेचा शहरी आणि निमशहरी भागात काय परिणाम होईल। गुजरात निवडणूक 2012 शहरी आणि निमशहरी भागात पुनर्रचनेचे परिणाम कसे असतील। शहरी आणि निमशहरी मतदारसंघ 47 वरून तब्बल एकूण 70 झालेले आहेत। पुन्हा एकदा ऐका, 47 वरून तब्बल एकूण 70 झालेले आहेत, तर ग्रामीण मतदारसंघ 135 वरून 113 वर कमी झालेले आहेत, तर शहरी मतदार 99 मतदारसंघात समावलेला आहे। पुन्हा एकदा पहा, शहरी मतदार 99 मतदारसंघात समावलेला आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीत या 69 शहरी मतदारसंघांपैकी 49 मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला आघाडी होती। 69 पैकी 49 विधानसभा मतदारसंघात 2009चं जे लोकसभेचं वोटिंग आहे त्याचं जर आपण विधानसभेच्या अंगानं विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात येईल 49 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आघाडी होती। पूर्वापार शहरी मतदारसंघ भारतीय जनता पक्षालाच मतदान करतो असा गुजरातचा अनुभव आहे। आपण पुढचा मुद्दा पाहूया। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात विक्रमी मतदान झालं, याचा नेमका अन्वयार्थ काय काढायचा हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आलेला असेल। जे कोणी हा कार्यक्रम बघत असतील त्यांना नेमकं हे जाणून घ्यायचं असेल की 2007 आणि 2012 यांच्यामध्ये तब्बल 11% फरक आहे। हा 11%चा अन्वयार्थ आपण नेमका काय लावणार आहोत। गुजरात निवडणूक 2012 सुमारे 70% मतदान,
कमी मतदान गुजरातमध्ये काँग्रेसच्या पथ्यावर पडतं तर अधिक टक्के मतदान हे भाजपच्या पथ्यावर पडतं. हा मागच्या 3 निवडणुकांचा अनुभव आहे. पुन्हा एकदा ऐका, कमी मतदान काँग्रेसच्या पथ्यावर पडतं तर अधिक मतदान भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडतं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.